देवघराची मांडणी वास्तुशास्त्रानुसार नसल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे देवघराची मांडणी योग्य असल्याची खात्री करा, जेणेकरून घरात शांतता आणि सुख समृद्धी राहील. देवघराची योग्य मांडणी करून नियमित पूजा करावी. षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा केल्याने देव प्रसन्न होतो. देवावर पूर्ण श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा असेल तर देवदोष लागू होण्याची शक्यता कमी होते. देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नये, देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेले पाहिजे, तरच तुमची पूजा संपूर्ण होते असं मानलं जातं. आपण त्या नियमाबद्दल, त्या गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाहीत पाहिजे. ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तर अशुभ मानलं जातं. प्रत्येकाच्या घरात देवघर असते. या देवघरात सर्व देवतांचे फोटो असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमाबद्दल सांगितलं गेलं आहे. या नियमांचे पालन केले गेले पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. तुमच्या घरातील देवघराबद्दल नक्की जाणून घ्या. कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल. तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच काढून टाका. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहे असे ठेवू नयेत. देवघरात धन, पैसे दडवून ठेवू नयेत. देवघरात कमीत कमी देव मूर्ती अगर तस्वीर असाव्यात. एकाच देवाचे 2 अगर जास्ती मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी वेगवेगळ्या 2 असल्या तरी चालेल. त्यापैकी जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव घरात पूजू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावे. सोन्याचे देव असतील तरी ते मोडीत टाकून नवीन देव करावेत. नाहीतर पूजकाचीही वंशबुडी होईल. अनेक संकटांनी त्रास होईल. देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानावत होईल. कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीचे देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. घरामध्ये 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुती फोटो लावता येईल. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय व अति उदास होऊन राहते. देवघरामध्ये मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत. शिवाय त्या मुंजास सप्ततीपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये. कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात काळभैरव पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून अतिउग्र व कडक स्वरूपाचा आहे. देवघरामध्ये म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरामध्ये पिराजी अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य त्यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी, नंतर शिष्याची पूजा करावी. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबियांची शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जित कराव्या. देवघरातील देवांना माशी लागलेली असते ती असू नये. देवभग्न, छिद्र पडलेले आसन, आयुधे हलके असलेले, चिरा गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकण्याला बुडबुडे येणारे नसावे. ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये. त्याची पूजा केली असता त्यांची ते देव दिले त्यांनाच त्याचे फळ मिळतात. त्याच लोकांना त्याची फळे मिळतात. त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेले देवाची मूर्ती आपल्या घरात देवघरामध्ये पूजू नये. आसरा देखील
देवघरात पुंजू नये. आसराचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्यांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवाचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे. दक्षिण उत्तर ही दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. ईशान्य ही दिशा ही हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे. ते संगमगौरी नसावे, कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी देवघर जडत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानाचे देवघर असावे. देवघरात दिवंगत आईवडील वगैरे यांचे फोटो लावू नये. देवघरात श्रद्धा असेल तरच देवाची पूजा करावी. उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नये. श्रद्धा असेल तरच रोज सहस्त्र पूजा करावी किंवा करून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहे. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग हे पितळाचे असावे. त्यावर नाग नसावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवतात शकतात. देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो ठेवू नये. नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारेच फोटो ठेवावे. क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घरात सकारात्मक आणतात. कोणत्याच देवाचे तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानले जातं. त्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतो आणि तुटलेली मूर्ती आणि फोटो घरात असेल तर आजच काढून टाका. पूजेच्या दरम्यान तांदूळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. त्यामुळे तांदूळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवघरात कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये. त्याला मात्र अशुभ मानलं जातं. जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर ते आजच काढून त्या जागी चांगले अख्खे साबूत तांदूळ ठेवा. देवघरामध्ये काळीपिठी ठेवू नये. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे तेल, काळीपिठी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विधिवत संकटांना तोंड द्यावे लागतील. आपल्याला घरात आपल्या कुलदेवतांचं एकतरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरण्यात आणायचे नसते. ते निर्माल्य वाहत्या पाण्यात म्हणजे नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे असते. ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते. देवघरातील शाळीग्रामावर कधीही अक्षदा वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजे ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी टपकत असताना सुद्धा देवपूजा करू नये. देवांना एका हातांनी कधी नमस्कार करायचा नसतो. 2 हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करायचा असतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 2 वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावावी तरी देखील चालेल. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते म्हणून त्यांना शरण गेलेले असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्र किंवा मंत्रे म्हणतो मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी ते
मात्र शांततेत म्हटलेले कधीही चांगले असते. देवांना आपल्या जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध करंगळी शेजारी बोटाने लावायचे आणि आपण जेव्हा पितरांना म्हणजे पूर्वजांना गंध लावतो तेव्हा अंगठ्या शेजारी तर्जनी या बोटाने लावायचे असते. तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ.